उपोषणाचा हा 5वा दिवस आहे। काल परवापासून तब्येत थोडीशी नाजूक आहे, पण तरी पण आम्ही एसआरएचे अधिकारी पोलीस स्टेशनमध्ये आले, त्यांनी विनंती केली की शिष्टमंडळ तुमचं पोलीस स्टेशनला या, चर्चा करूया। म्हणून राजेश कटारनवरे आणि त्यांच्यावर काय शिष्टमंडळ चर्चेसाठी जाणार आहेत। गेले 2 टाईम ते इथं आले होते, त्यांनी आश्वासनं दिली, कामाची केली, पण त्यांनी कोणतंही आश्वासन केलेलं नाही आहे। आणि म्हणून ही शेवटची आणि कायदेशीर दोन्ही प्रकारच्या लढाई आता आम्ही लढणार आहोत। बुधवारच्या नंतर सोमवार आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, तर सोमवारच्या नंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकळजे यांच्या नेतृत्वाखाली एसआरएवर सुद्धा आम्ही घेरावा घालणार आहेत आणि मोठ्या तीव्रपणे आंदोलन छेडणार आहे। त्यामुळे आजच्या चर्चा आम्ही चर्चेसाठी जाणार आहोत आणि आशा करू की चर्चेतून हा प्रश्न सुटला पाहिजे। लोकांना गेले 6-7 दिवस लोकांच्या लाईट नाही आहेत, घरामध्ये गैरसोय होते, सर्व न्याय मिळाला पाहिजे। आणि राजेश कटारनवरे ज्या प्रश्नासाठी उपोषणाला बसलेले आहेत, ज्या भ्रष्ट अधिकारी आणि फायर डिपार्टमेंटचे जे लोक आहेत त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्यासाठी आमच्या या आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी ॲडव्होकेट महेंद्र भिंगारदेवे ही कायदेशीर लढाईसुद्धा आम्ही कोर्टाच्या वतीने लढणार आहोत। आता ही शेवटची आणि आरपार लढाई आहे, कारण आम्ही पहिल्या टायमाला उपोषणाला बसलो, आम्ही त्यांचं ऐकलं, उपोषण सोडलं, परत दुसऱ्यांदा उपोषणाला बसलो। त्या टायमाला DCP ढवळेसाहेब आणि 5 पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राष्ट्रीय अध्यक्ष मान्य दीपकभाऊ निकळजे या सर्वांच्या पुढाकाराने पुन्हा आम्ही सर्वांनी ऐकलं, पण पुन्हा भ्रमनिरास परत ना त्यांनी काही कामं केलेली नाही आहे। म्हणून पुन्हा एकदा राजेश कटारनवरे शेवटची त्यांची ही लढाई आहे आणि ह्या लढाईला पक्ष म्हणून आणि एक झोपडपट्टी धारक म्हणून आम्ही सर्व मुंबईतील रहिवासी त्याची पाठीशी आम्ही भक्कम उभा राहणार आहोत। आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही हे आंदोलन, आज आम्ही सोमवारच्या नंतर जरी मुंबईत आंदोलन असेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये याचा निषेधार्थ त्या जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनाचं निवेदन देऊन पक्षाच्या वतीने एसआरए आणि संबंधित प्रशासनाचा आम्ही धिक्कार करणार आहोत। आम्हाला ते एसआरएचे अधिकारी पोलीस स्टेशनला आलेले आहेत, ते सिस्टम म्हणून त्यांनी तिकडे बोलवलं म्हणून आम्ही तिकडे चाललेलो आहे, त्यांची चर्चा करतो, समाधानकारक काय मिळालं नंतर परत राजेश कटारनवरेशी चर्चा करून पुढच्या लढाईचा आम्ही ते विचार करू। आता पोलीस स्टेशनला जाऊन येतो। याच्यामध्ये ॲक्च्युली एसआरए फायर डिपार्टमेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे आता मुंबईचं फायर डिपार्टमेंट आहे आणि एलिव्हेटर डिपार्टमेंट वगैरे जे आहेत, ही सर्व जी गोष्टी आहे, ही सर्व जी यंत्रणा आहे ती प्युअरली इथला जो डेव्हलपर आहे आर्यन रिअल्टर्स त्याच्या पूर्ण फेवरमध्ये काम करते। प्लस ह्या विषयाला 2016मध्ये त्यांनी या सर्वांना अलॉटमेंट केलं होतं आणि तेव्हापासून राजेश कटारनवरे हे फॉलोअप घेतात या विषयाचा। इथे कमीत कमी 560 घरं जे आहेत ते पूर्णपणे बऱ्यापैकी म्हणजे त्याच्यातले मॅक्झिमम जे आहेत ते लिकेजेस आहेत। खाली ड्रेनेजची घाण इकडे म्हणजे एवढी आहे की ते पाणी वगैरे जे पिण्याचं पाणी जातं त्याच्यामध्ये ते सुवेजचं पाणी ॲड होतं, सांडपाणी वगैरे ॲड होतं आणि ते लोकांच्या घरापर्यंत जातं। त्यांच्या आरोग्याचा विषय गंभीर आहे। त्याच्यानंतर इथे ज्या लिफ्ट आहेत त्या लिफ्टमधल्या फक्त 3च ऑपरेटिंग आहेत, 11 लिफ्ट आहेत, त्याच्यामधल्या 3 ऑपरेटिंगमध्ये आहेत आणि त्या 3मधल्या पण एकाच चालते। इलेक्ट्रिसिटीचा प्युअरली प्रॉब्लेम आहे। आता मध्यंतरी कमीत कमी 1 आठवडाभर लाईटचा प्रॉब्लेम होता, बरीचशी लोकं इकडची जी आहेत ते रहिवासी आहेत ते अंधारामध्ये राहत होती। 17व्या माळ्यावरनं खाली यायला म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती म्हणजे हा मानसिक त्रास आहे लोकांना। म्हणजे इथे वयस्कर मंडळी आहे, जे म्हातारी व्यक्ती आहेत किंवा कोण आजारी पेशंट वगैरे असेल तर त्याला आणायचं खाली म्हटल्यानंतर हा किती म्हणजे अन्याय आहे, या गव्हर्नमेंटकडनं होणारा किती अन्याय आहे। म्हणजे हा या डेव्हलपरला एवढं वरद असतं का, म्हणजे एवढं प्रोटेक्शन का मिळतं आहे? त्यांनी एवढ्या ज्या लेखूनच ठेवलेल्या आहेत त्याच्या विरोधामध्ये एसआरएने पण त्याला सांगितलेलं आहे, वारंवार सांगितलं आहे की तू ह्या गोष्टी करून घे आणि तुझ्यावरती कारवाई करू, उचित कारवाई करू। उचित कारवाई काय केली तुम्ही तिथं दाखवा। फक्त लेटरमध्ये मोठ्या अक्षरामध्ये एकदम याच्यामध्ये लिहिलं की उचित कारवाई करू, म्हणजे तुम्ही कारवाई केली का? तर ती कारवाई काय केली त्याचं सगळं लोकांना दाखवलं पाहिजे ना तुम्ही येऊन, की तुम्ही कारवाई काय केली। हे पहिल्या हे त्यांचं 3रं उपोषण आहे। याच्या अगोदरच्या पहिल्या उपोषणामध्ये त्यांनी लेखी स्वरूपात दिलं होतं की मी 15 दिवसामध्ये सगळी कामं करतो, एकही काम केलेलं नाही। त्याच्यानंतर 2रं उपोषण झालं, तेव्हाही सांगितलं की मी सगळं करतो, की तेव्हाही काय नाही। म्हणजे आतापर्यंत सगळी कामं जी आहेत ते अशीच ठप्प पडलेली आहेत, फक्त कागदी घोडेजाळ होतात, बाकी काही कामं होत नाही। आलं लक्षात? एसआरए पण कुठलीही ॲक्शन घेत नाही। एसआरए पण आता मी काल पेपरमध्येच वाचलं, म्हणजे त्यांच्याकडनं डायरेक्टली त्यांनी जी कंप्लेंट दिलेली कटारनवरे, तर त्यांनी त्यांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारलं तर ते बोलतं ते माझा मित्र आहे आणि मी काय कारवाई करणार नाही, तुम्हाला कुठे जायचं तिकडे जा। म्हणजे अशी त्यांची ती भाषा आहे। म्हणजे पूर्णपणे एसआरए वगैरे सगळे प्रोटेक्शनमध्ये काम करत आहेत आणि लोकांना वेटीस धरून ठेवायचं काम केलेलं इकडे आहे ना। त्यांनी जे काही सुविधा लोकांच्या आहेत त्या पूर्ण दिल्या तर इथे हा प्रसंग आता आज जे घडतं आहे हे सगळं झालेलं नसतं। आलं का लक्षात?
इवन आम्ही पोलीस स्टेशनला, टिळकनगर पोलीस स्टेशनला 23 जूनला आम्ही रिटर्नमध्ये कंप्लेंट फाईल केलेली, FIR दिले, म्हणजे FIR करण्याच्या उद्देशाने आम्ही ती कंप्लेंट फाईल केलेली. त्याच्यावरती पण टिळकनगर पोलीस स्टेशनला अद्याप अजून कुठलाही ॲक्शन झालेली नाही. त्यांना विचारायला गेल्यानंतर ते सांगतात की आम्ही लेटर पाठवलेत, आम्ही 7 लेटर पाठवले, 10 लेटर पाठवले, असं त्यांच्याकडनं रिप्लाय येतो. कुठलीही ॲक्शन झालेली नाही. मी त्यांना म्हटलं लेटर पाठवल्याच्या नंतर पण जर ते तुम्हाला म्हणजे तुमच्या लेटरला कुठलं जुमानत नसतील तर तुमच्याकडे आहे ना, पर्याय आहेत ना तुम्हाला ॲक्शन घ्यायला. एक्स पार्टी ऑर्डर करा आणि लगेच FIR लॉन्च करायला घ्या. FIRने पण लेटर पाठवलं आहे त्यांना की तुम्ही कारवाई करा म्हणून. मग कारवाई करायला एवढी डिले का होतं आहे ना. तर ते त्यांच्याकडनं पण म्हणजे त्याला इनडायरेक्टली सपोर्ट मिळतो असं आमचं मत आहे. पहिली समस्या तर लाईटीची आहे. गेले 4 दिवस झाले लाईट नाही आहे. आमच्या घरात तर नाही आहे, पण बाकीच्या घरात पण लाईट नाही आहे. आणि अशा घरात लाईट नाही आहे की जिथं आजारी पेशंट आहेत आणि म्हातारी माणसं आहेत ज्यांना सफोकेशन होतं. त्यांना म्हणतात ना हे तळमळ करतात ते लाईट नसल्यामुळे. आजारपण असलेली माणसं आहेत, लहान मुलं आहेत, ज्यांच्या परीक्षा चालू आहेत, त्यांना प्रॉब्लेम आहे. अजून पण लाईट आलेली. आजचा 5वा दिवस आहे, अजूनही लाईट आलेली नाही. पोलिसांना कंप्लेंट केली, बिल्डरकडे कंप्लेंट केली, काय कोणीही म्हणतात ना तिथं सहकार्य करत नाही आहे. हा करतो संडास जिथे आमची मीटर बॉक्स लावलेला आहे ना त्याच्या बाजूलाच संडासाचं बांधून ठेवलं आहे. कुणासाठी? त्या कामगारांसाठी. खाली वायरिंगवरती ते पाणी पडून पूर्ण कुजलेत ते. आणि कोण हात लावायला मागत नाही का तर तिथं पाणी पडतं आहे. कसं सर्वाइव्ह करायचं आम्ही? आणि इलेक्ट्रिशियन पाठवतो आणि अदानींना सांगितलं तर अदानी म्हणतात की ते आमचा प्रॉब्लेम नाही आहे, बिल्डरचा प्रॉब्लेम आहे. बिल्डर म्हणतात नाही आमचा प्रॉब्लेम नाही, अदानीचा प्रॉब्लेम आहे. मग आम्ही जायचं कुणाकडे? पोलिसांना सांगितलं तर पोलीस जेवढं सहकार्य करायचं तेवढंच करतात. ते फक्त हे देतात की जावा तुम्ही काय असेल ते करून टाका म्हणून. आणि त्यांना सांगितलं की हे लोक नुसता हलवाहलवीची कामं करतात नुसता. आजचा 5वा दिवस आहे, काही काम झालेलं नाही आहे. फक्त एवढी बाथरूम तोडून टाकलेलं आहे बस. दुसरं प्रॉब्लेम आहे लिफ्टचा. लिफ्ट आधीमध्ये कधीही बंद पडते. समस्या आहे की 4 दिवसापासून आमची लाईट तर नाही आहे. 4 दिवसापासून आम्ही धावपळ करतो आहे पण आम्हाला कोणीच मदत करत नाही आहे. अदानीकडे जातो आहे, अदानी आम्हाला बिल्डरकडे पाठवतो आहे, बिल्डर आम्हाला पोलीस स्टेशनला पाठवतो. आम्ही जायचं कोणाकडं आणि कुणाकडं मदत मागायची? एवन म्हणतात ना लाईटीचा तर प्रॉब्लेम आहेच, पण एवन म्हणतात ना लिफ्टचा पण प्रॉब्लेम आहे. हार्टचा पेशंट आहे इथे, कॅन्सरचा पेशंट आहेत. त्यांनी जायचं कसं आणि यायचं कसं? कोणी आम्हाला मदत द्यायची आहे इथे? आम्ही कुणाकडे म्हणतात मदत मागायची आम्ही? बरं एक प्रॉब्लेम असला तर एक तयार होतो, एक प्रॉब्लेम झाला की एक प्रॉब्लेम तयार होतो. आज म्हणतात ना 5वा दिवस आहे आमचा, आम्हाला लाईटीची सोय नाही आहे. अर्धा तास तुम्ही बिना लाईटीचं काढून दाखवा. आम्ही 5 दिवस झाले हे त्रास काढतोय. किती सहन करायचं आम्ही इथे? बरं आम्हाला नुसती थूक लावायची कामं देत आहेत की आता होईल, नंतर होईल, उद्या या, परवा या. आम्ही जायचं कोणाकडं? अदानीकडे गेलं की तिकडे पाठवतात आणि तिकडनं गेलं की इकडे पाठवतात. ही रूम मिळाली होती. गेले 4 ते 5 वर्षापासून आम्ही बिल्डरचा फॉलोअप घेतो. इवन राजादादाचं आता हे 3ऱ्यांदा उपोषण आहे, 5वा दिवस आहे. तो बिचारा कंटिन्युअस आमच्यासाठी फाईट करतो आहे. आम्ही बरेचदा बोलून मोकळं झालेलो आहे. बिल्डरचे माणसं बघायलासुद्धा आलेले नाही आहेत. आणि आता हे आमचं घर गेल्या 4 ते 5 वर्षापासून खाली आहे, कोणीही राहत नाही आहे. आणि ह्याचा मनस्ताप माझ्या आईला होतो आहे. आई आणि आम्ही आता सगळीकडे दुसरीकडे राहतो आहे. हे आमचं स्वतःचं घर असूनसुद्धा, म्हणजे माझा जन्म इकडे झाला, गेल्या 30-32 वर्षापासूनची आमची ही जागा आहे, तरी आम्ही आता इथून बेघर झालेलो आहोत. SRFमधून काय होतं आहे काहीच कळत नाही आहे. आम्ही कंटिन्युअस ऑफिसमध्ये जाऊन पण व्हिजिट केलं. राजादादासोबत आम्ही जे लेखी व्यवहार केला होता तो पण दाखवून बघितला, पण काहीही रेस्पॉन्स आम्हाला ना बिल्डरकडून येत आहे ना SRFच्या माणसांकडून येतो आहे. आम्ही बिल्डरच्या माणसांकडून जे असतात लेबर्स त्यांच्याकडून पण बोलून बघितलं की लिकेज त्यांना दाखवलं. त्यांचं बोलणं होतं की हम कर सकते हैं बट ऊपर से हमको जब बोलेंगे तब हम करेंगे, नाही तो हम देखेंगे भी नाही. तर अजूनपर्यंत SRFचे अधिकारी कोणीही येऊन बघून गेलेले नाही आहेत. बिल्डरचा स्पेशली माणूस, एवढा लिकेज आहे, कोणीही आम्हाला बघून गेलेलं नाही आहे. स्वतःचं घर असूनसुद्धा आम्ही इथून बेघर आहोत. आणि गेल्या 4-5 वर्षापासून आमचे हे रूम पूर्णपणे खाली आहे. तुम्ही पाहिजे तर तुम्हाला मी घर पण दाखवू शकतो. पूर्ण लिकेज आहे, म्हणजे माणसाला राहू पण शकत नाही तिकडे.
पाऊस नसताना सुद्धा आमच्या घरात पाऊस चालू आहे, तुम्ही बोलू शकता। सरे बिल्डिंगमध्ये टिळकनगरच्या इकडे जातो, आम्हाला लिफ्टमध्ये लय दिक्कत होते। आम्ही रोज शाळेत जातो, तेरामाळा राहतो मी, आणि आम्हाला लिफ्ट बंद असते तर आम्ही चालत येतो, शाळेत पण लेट होतो। इकडे गार्डन बनणारे बोललेले पण अजून तर गार्डन पण बनलं नाही, आम्ही रोडावर खेळतो, आम्हाला जागा पण नाही खेळायला, मग घरी पण लेट पोचतो, शाळेत जाताना शिडाने येते, मग आम्ही लिफ्टमध्ये पण कितींदा अटकलोय, लय समस्या आम्हाला। आणि आम्ही लिफ्टमध्ये फसल्यावर आमचे अजून वरतून एक्झाम पण चालू आहेत आमचे, मग एक्झाम चालू असताना आम्ही कितींदा लिफ्टमध्ये फसलोय, मग आमचा टाइम पण खराब होतो, टीचर्स थांबवतात, मग 1 घंटा याच्यात जातो, मग 1 घंट्यात पेपर काय लिहिणार आम्ही। या बिल्डिंग 2016ला ताब्यात मिळाल्या। 2016पासून अनेक लोक संघर्ष करत आहेत। पहिल्यांदा कॉर्पस कुणालाही दिलेलं नाही या ठिकाणी। जी काही घरांची रचना किंवा घराच्या सभोवतालचं कंपाऊंड असेल, बाहेरच्या गोष्टी असतील, पाण्याच्या टाकीचा प्रश्न आहे, सांडपाण्याची लाईन आहे त्याचा प्रश्न आहे, अशा अनेक प्रश्न आहे। पण सगळ्यात जीवघेणा प्रश्न म्हणजे घरं लोकांची सगळी गळत आहेत, स्लॅब कधीही पडू शकतो लोकांच्या अंगावर, घरात लहान लहान मुलं आहेत, महिला आहेत। लिफ्टमधली आत्ताच तुम्हाला सगळ्यांनी महाराष्ट्रातली एक घटना बघितली असेल, लहान मुलगा अडकून त्याचा जीव गेला। इथे तर अनेक नादुरुस्त्या अनेक वेळेला अचानक बंद पडते, महिला असतात, आणि या ठिकाणी अनेक वयोवृद्ध आहेत। या वयोवृद्धांना वर खाली जाण्याकरता, शाळेतल्या मुलांना येण्याकरता नादुरुस्त लिफ्ट आहेत, कधी कुठलीही घटना घडू शकते। यासाठी जो पाठपुरावा राजाभाऊ कटारनवरे यांनी केलेला आहे, याला सगळ्या रहिवाशांचा आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे, आणि ही तिसऱ्यांदा लढाई आहे। पहिल्या 2दा आम्ही लढाई केली, न्यायानुसार आम्ही मागणी केली, त्यांनी सांगितलं हो आम्ही करू, पण त्यांनी कुठलीही गोष्ट परिपूर्ण केलेली नाही आहे। त्यामुळे ही अंतिम लढाई म्हणून आम्ही सगळे रहिवासी त्यांच्या पाठीशी आहोत, आणि जे काही या लढाईत जे काही सगळ्यांना करावं लागेल, उदाहरणार्थ इथे जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्हाला न्यायालयीन लढाई करावी लागेल, तो आमच्यासमोर मोठा म्हणजे आमच्यासमोर उपाय आहे, आम्ही निश्चित जाऊ त्याच्यासाठी। तर आम्ही सगळेजण या आंदोलनात आहोत, आणि सगळ्या रहिवाशांचं ही जी काही घरं आहेत, या सगळ्या घरांच्या मध्ये राहणारे रहिवासी आहेत, यांच्या आयुष्याच्या त्यांच्या मुलांच्या पुढच्या भविष्यासाठी ही जी लढाई आहे ही आम्ही लढत राहू, आणि राजाभाऊला आमचा पाठिंबा राहील। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।